नवे क्षितिज, नवी पहाट, फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट. स्मितहास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो, तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो. साहेबा हॉटेलचे संचालक राकेश रायते यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. राकेश रायते यांनी दत्त मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतलाय. गोकुळजी गीते, पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, बांधकाम व्यावसायिक तुषार आहेर, कॉन्ट्रॅक्टर गजानन शिर्के, इंजिनियर पंकजी कतवारे, म्हसरूळ सोसायटी माजी चेअरमन रुंजाप्पा मोराडे, अशोक काका मोराडे, दिलीप नाना मोराडे, प्रशांत मोराडे, सुनील मोरडे, अनिल मोराडे, पद्माकर मोराडे, गंगाधर मोराडे, योगेश जी मोराडे, विजय मोराडे, रवी मोराडे, राजू सातकर, विष्णू सातकर, समाजसेवक सचिन पवार, सायखेडा कांदा व्यापारी आनंद भुतडा, सिद्धार्थ भुतडा यांनी राकेश रायते यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला. हे म्हसरूळ पोलीस स्टेशनला नव्याने नियुक्त झाले आहे. एक चांगला अधिकारी, चांगला प्रभारी आणि काही असो बॅचमेटला असेल तर त्याचा अभिमान असतो आणि त्यांनी केलेली सेवा ही अतिशय उत्कृष्ट आहे. तीच सेवा ते म्हसरूळ पोलीस स्टेशनला देतील यात कोणताही तीळ मात्र शंका नाही. त्यांची गुन्हेगारांवरती चांगली वचक राहील. आतापर्यंत त्यांनी केलेली सेवा ही चांगली आहे. म्हणजे ज्याप्रमाणे सज्जनाला जसं हे दिला जाईल परंतु दुर्जनाला त्याप्रमाणे वागवलं जाईल, त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट केली जाईल. 101% हे चांगल्या प्रकारचं काम आपल्या या म्हसरूळ पोलीस स्टेशनला करणार आहे. आज म्हसरूळकर आपण सर्वजण एकत्र यासाठी झालेलो आहोत की त्या साहेबांचाही उत्साह वाढला पाहिजे, आपली त्यांची ओळख झाली पाहिजे. म्हणून आज आपल्याकडे वधूवर मेळाव्यामध्ये साहेब आले होते. त्या ठिकाणी आज जवळजवळ 1300 मराठा समाजाचे 96 कुळी मराठा म्हणजे वधू वर पालक असा फार मोठा जनसमुदाय त्या ठिकाणी होता. त्या ठिकाणी साहेबांनी आपली उपस्थिती दाखवली. म्हणजे त्यांना जनमानसामध्ये मिसळायचं आहे, जनसंपर्क हा दांडगा करायचा आहे, हा साहेबांचा निश्चय त्याच वेळेस आपल्याला दिसून येतो. त्यांच्या या म्हसरूळ पोलीस स्टेशनच्या कारकिर्दीसाठी आपण सगळेजण एक शुभेच्छा त्यांना व्यक्त करतो. त्यांनी चांगलं काम करावं अशी इच्छा प्रकट करतो आणि मी आलेल्या त्यांचं अभिनंदन करतो. त्यांना म्हसरूळ पोलीस स्टेशनला प्रभारी म्हणून कार्यभार घेतलेला आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारलेले एवढे साहेब यांना आज आपण या ठिकाणी खास म्हसरूळ परिसरातील मित्र परिवाराच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण त्यांना या ठिकाणी बोलवलं आहे. रायते साहेबांचे बॅचमेट आहेत. नाशिक शहरामध्ये वाहतूक शाखेला फार चांगलं काम त्यांनी केलं आहे. एक अतिशय चांगला अधिकारी. तशी म्हसरूळची परंपरा फार चांगली आहे. पिंगळे साहेबांपासून आतापर्यंत सगळे अधिकारी चांगले लाभले आणि म्हसरूळ पोलीस स्टेशन कार्यक्षेत्र आणि मोठं जरी असलं तरी म्हसरूळ, मखमलाबाद यासारखे 2 प्रमुख खेडेगावं आहेत आणि त्या खेडेगावामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण बऱ्यापैकी कमी आहे. अजूनही गावाचं गाव पण त्यांनी जपून ठेवलं आहे. त्यामुळे तसं गाव म्हणून अधिकाऱ्यांना काही फार त्रास नसतो. काय त्रास होतो तो सगळ्या कॉलनीवाल्यांचाच होतो. पण आम्ही परंपरा ठेवली की जे कोणी नवीन अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आलेल्या प्रत्येक अधिकाऱ्यांचं स्वागत करतो आणि त्या स्वागत करण्याच्या निमित्तानं आज या ठिकाणी अतिशय ऐन वेळेवर आणि धावपळीत आम्ही बोलवलं आहे. ते आमंत्रण स्वीकारून तुम्ही आलात त्याबद्दल सर्वप्रथम मी गावकऱ्यांच्या वतीने तुमचं स्वागतही करतो आणि आभारही मानतो. आणि पुढे रायते साहेबांना विनंती करतो की रायते साहेबांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. ढवळे साहेब यांचा आज सत्कार ठेवला आहे. म्हसरूळकरांकडून तुम्हाला कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नाही. फक्त जी गुंडागर्दी आहे, आमचे जे पावित्र्य सीता सरोवर असेल या ठिकाणी फक्त जे काही लोक बसतात म्हणजे अड्डा आहे, म्हणजे संध्याकाळी दारूबाज पिणारे वगैरे त्यांच्याकडे थोडंसं चक्कर मारायचं काम आहे. बाकी तिथं दुसरं पुढे तुम्हाला त्रास होणार नाही. आणि तुम्हाला जे म्हसरूळकरांकडून काय जे सहकार्य पाहिजे असेल आम्ही वेळोवेळी तुम्ही आम्हाला कधी पण फोन करा, आम्ही कधी पण तुमच्या शब्दाला मान देऊ. आणि तुम्ही आज आले, तुमचं अभिनंदन म्हसरूळकरांतर्फे आणि सत्कार ठेवलाय. तुमचं दादी म्हणे की साहेबांचा सत्कार ठेवायचा. म्हटलं ठीक आहे, येतील म्हसरूळकर सर्व. तर तुम्हाला शुभेच्छा पुढील वाटचाली. स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.